माझे नाव संदीप पाटील. गेली 10-15 वर्ष या तालुक्यामध्ये आम्ही वावरत असताना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्या कुटुंबाचं फार मोठं असं योगदान आहे, त्या पी.जी. शिंदेंच्या कुटुंबातील उमेदवार या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून कमळ या चिन्हावरती लढतो आहे. या तालुक्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत जे गेल्या उमेदवारांनी सोडवले नाहीत, पण आता या तालुक्यातल्या लोकांना या प्रश्नांची जाण समजलेली आहे. यासाठी इथले सगळी लोक कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून या तालुक्यामध्ये ऐतिहासिक असा कमळाचा विजय करण्यासाठी निर्धारण रस्त्यावरती उतरत आहेत. मला सांगायला ह्याही गोष्टीचा आनंद वाटतो आहे की पर्यटन असेल, शेती असेल, अशा विविध प्रश्नांवरती सखोल अभ्यास असणारं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांच्या पाठीमागे जनतेचा लोंढा सुरू आहे. एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला जनशक्ती असा प्रवास तुम्हाला या तालुक्यामध्ये बघायला मिळेल. या तालुक्यातलं जर तुम्ही राजकीय वातावरण बघायला गेलं तर एका बाजूला सगळे स्वाभिमान नसलेले संघटनात्मक राजकारण करणारे लोक एका बाजूला, आणि या तालुक्याचा स्वाभिमान म्हणून पी.जी. शिंदे असतील किंवा या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणणारे आमदार नरकेसाहेब असतील, यांच्या विचारावरती, यांच्या कामावरती विश्वास ठेवून आज सर्वसामान्य माणूस त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावरती उतरत आहे. मला या तुमच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या अडचणींचा फायदा घेऊन पैशाला प्रतिष्ठेची जोड मिळावी म्हणून काही उमेदवार आता रणांगणामध्ये आहेत. आज आमच्या समोर गेल्या वेळेलासुद्धा आणि आत्तासुद्धा जे लढत आहेत ती शिंदेसाहेबांच्याच मुशीत तयार झालेली माणसं आहेत. आज त्यांना कुठंतरी दम द्यायचा, दादागिरी करायची आणि मग त्यांच्या मानेवरती एक प्रकारचा दबावाचा सुरा ठेवून त्यांना आपल्याकडे घेऊन इथल्या निवडणुका जिंकायचं असं सूत्र या ठिकाणच्या लोकांनी वापरलं होतं. पण जनतेला आता हे समजलेलं आहे की कुठल्याही दबावाला बळी न पडता तुमच्या सर्वसामान्य माणसांना खरंच कुणी मदत केली, ज्यांनी मदत केली ती काय केली आणि त्यांनी तुम्हाला मदत करून आपल्या पदरात किती फायदा पडून घेतला, असे सगळे प्रश्न तर लोकांना समजायला लागलेले आहेत. या तालुक्यामध्ये ज्या काही जमिनी येतात त्या जमिनीतला शेतकरी काही विकतो आहे. या जमिनींच्यावरती भरमसाठ असा सातबाऱ्यावरती लोकांना कर्ज दिलं गेलं, नियमात बसणारी कर्ज दिली गेलीत आणि त्या माध्यमातून इथला शेतकरी संपत चालला आहे. तर मुळात हे असले संवेदनशील प्रश्न येत्या काळामध्ये तालुका भकास करायचं काम या उमेदवार करतायत असं आम्हाला वाटतं. तर या विरोधी पक्षांना माझं आव्हान आहे की तुम्ही सर्वसामान्य माणसांना जी मदत केली म्हणून टाहो पिटताय, हा खरंच तुम्ही निस्वार्थीपणाने जर केला असेल तर तुम्ही समोरासमोर यावं आणि एखादी गोष्ट सांगावी. आज तुम्ही बघताय की या तालुक्यामध्ये पर्यटनाच्या सारखा चांगला विषय असून कुणीच ते विषय लोकांसमोर आणले नाहीत. पण आम्ही हे इतर सारे विषय, मला वाटते विनायक सनगर साहेबांच्या सारखा माणसाचा मुद्दा होता बांबूचा. आज ही कन्सेप्ट आमची होती. शाबूचा प्रकल्प आम्ही या ठिकाणी केला होता. विरोधकांनी या ठिकाणी सहकाराच्या नावाखाली फक्त दादागिरी, झुंडशाही असंच राजकारण केलेलं आहे. हे या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं बघितलेलं आहे. जनता ह्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही आहे. संख्या आणि निष्ठा याचा जर तुम्ही हिशेब घालाल तर सर्वसामान्य वर्गातला शेतकरी असेल, मजूर असेल, शेतमजूर असेल, हे सर्व लोक आज भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुमचं काय विचार असणार? येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासाचं स्वप्न बाळगणारा आमचा मुख्यमंत्री असेल, आमचे पालकमंत्री असतील तालुक्याचे आबिटकर साहेब, या विभागाचे आमदार नरकेसाहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याला मिनी महाबळेश्वर असं म्हणलं जातं. या तालुक्यामध्ये MIDC आणण्याचा एक मानस या तालुक्यातल्या लोकांचा आहे. आमचाही त्यासाठी प्रयत्न राहील. इथल्या लोकांना रोजगार मिळावा आणि रोजगाराबरोबर लोक स्वाभिमानी बनावीत आणि यासाठी लोकांना सहकाराच्या कचऱ्यात गावलेल्या लोकांना कर्जमुक्त शेतकरी व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.